Good morning, student. Today we will learn English sentence practice. तर आज आपलं पहिलं सेंटेन्स आहे माणूस असहाय्य आहे. मराठी सेंटेन्स आहे आपलं माणूस असहाय्य आहे. त्याला इंग्लिशमध्ये कसं कन्वर्ट करणार? मॅन इज हेल्पलेस. तर आपलं पहिलं सेंटेन्स आहे माणूस असहाय्य आहे. याचं इंग्लिशमध्ये कन्वर्जन होईल मॅन इज हेल्पलेस. आपलं दुसरं सेंटेन्स आहे तू घाईत आहेस का. आपलं दुसरं मराठी सेंटेन्स आहे तू घाईत आहेस का. याचं इंग्लिशमध्ये कन्वर्जन होईल आर यू इन हरी. आपलं दुसरं सेंटेन्स कसं आहे प्रश्नार्थक आहे त्याच्यामुळे त्याचं कन्वर्जन कसं होईल तू घाईत आहेस का. आर यू इन हरी. आपलं तिसरं सेंटेन्स आहे तुमच्याकडे किती पैसे आहेत. आपलं तिसरं सेंटेन्स आहे तुमच्याकडे किती पैसे आहेत. याचं इंग्लिशमध्ये कन्वर्जन होईल हाऊ मच मनी यू हॅव. क्वेश्चन मार्क, कारण हे प्रश्नार्थक वाक्य आहे त्याचं कन्वर्जन असं होईल हाऊ मच मनी यू हॅव. आपलं चौथं सेंटेन्स आहे आपण आता निघायला पाहिजे. आपलं चौथं सेंटेन्स आहे आपण आता निघायला पाहिजे. याचं इंग्लिश कन्वर्जन होईल वी शुड लिव्ह नाव. याचं इंग्लिश कन्वर्जन होईल वी शुड लिव्ह नाव. मी काय करायला पाहिजे. आपलं पाचवं सेंटेन्स आहे आणि शेवटचं सेंटेन्स आहे मी काय करायला पाहिजे. याचं इंग्लिशमध्ये कन्वर्जन होईल व्हॉट शुड आय डू. क्वेश्चन मार्क आहे. तर मी काय करायला पाहिजे या वाक्याचं इंग्लिशमध्ये कन्वर्जन होईल व्हॉट शुड आय डू. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.